नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. गेल्या आठवड्यात भेटलो होतो, परत या आठवड्यात तुम्हाला भेटायला आलो आहे. कारण गेले काही दिवस मी सातत्याने लिखाण करतो आहे, माझ्या ब्लॉगवर नवीन नवीन आर्टिकल्स लिहितो आहे. त्यामुळे थोडं व्हिडिओ करण्यामध्ये माझं एफर्ट्स होत नाही आहेत. पण गेले 2-4 दिवस किंबहुना आठवडाभर सोशल मीडियावर सातत्याने एक विषय चर्चेला जातो आहे. तो म्हणजे 12 किंवा 13 तारीखला मला वाटतं 1 मेला विधान परिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. आणि त्या निवडणुकीत जे निवृत्त झालेले सदस्य आहेत त्याच्यामधील एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे तर माध्यमांना एक नवीन विषय चघळायला मिळाला ना. आणि सातत्यानं बातम्या येत आहेत, मोठे मोठे पत्रकार त्यावर व्हिडिओज करत आहेत. उद्धवसाहेब लढणार की नाही लढणार, लढले तर काय होणार त्याचे परिणाम, मग त्यांना कशा रीतीने पाडलं जाण्याचा प्रयत्न करणार नाही. ते काही जण म्हणतात की फडणवीसांना त्यांनी निवडणूक लढवलेली पाहिजे, काही म्हणतात की शिंदेला लढवलेली पाहिजे, काहींना वाटतं त्यांनी लढवूच नाही. अशा अनेक नानाविध कल्पना आणि मतांतर ह्या प्रसिद्धी माध्यमातून, मीडियामधनं, सोशल मीडियामधनं येत आहे. म्हणून मी म्हटलं की आता आपण मात्र शिवसैनिक म्हणून एक व्हिडिओ करायलाच पाहिजे ह्या विषयावर. खरं सांगू का, शिवसेना जी ओरिजिनल शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना, बाकीच्या शिवसेना या गल्लीबोळात जे अनेक पक्ष असतात ना त्यापैकी. त्यामुळे 2022 पासून सातत्यानं RSS आणि भारतीय जनता पक्ष हे शिवसेना ह्या 4 शब्दांना कायमचं महाराष्ट्राच्या राजकारणात फुसून टाकण्याचं षडयंत्र खेळलं आहे. त्या षडयंत्रानुसारच दिल्लीतनं प्लान आला की शिवसेना फोडा. म्हणजे एकनाथ शिंदेसारख्या अर्धवटरावांना मुख्यमंत्री पदाचा आमिष दाखवून त्यांनी पक्ष फोडला. जे ईडी ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असा संशय होता, असे सर्वजण संरक्षणाखातीर शिंदेंबरोबर गेले. कळलं की नाही. आणि माध्यमांनी फक्त एकच बाजू लावून राहिली की उद्धवसाहेब लोकांना भेटत नाही, ते नाही करत, हे नाही करत, निधी नाही मिळाला, शिवसेनेचे बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं वगैरे वगैरे, काय वाटेल ते बोलत त्याच्यासाठी स्पष्टीकरण देण्याची शर्यतच जणू काय ती लागलेली आहे. प्रत्यक्ष काय माहिती आहे का, मला जे काय दिसतं एक राजकीय विश्लेषक म्हणून, ते शिवसेनेला कायमचं संपवल्याशिवाय महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये भारतीय जनता पक्ष उभाच राहू शकत नाही याची पूर्ण कल्पना नागपूरकरांना आहे. आणि त्या षडयंत्राचाच भाग म्हणून 22 साली पक्ष फोडला. पण तरी काही शिवसेना संपत नाही आहे. पण शिवसेना संपण्याचं म्हणजे मोदी आणि शाह हे एकदम तेल लावलेले पैलवान आहेत. ते एकदा पडले म्हणून ते काय गप्प बसतील असं नाही आहे. त्यांनी विधानसभा त्यानंतर आलेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रयत्न करून बघितला. शिवसेना काही संपत नाही आहे. ठाकरे घराण्याचे आणि मराठी माणसाचं जे ऋणानुबंध आहेत ते काही संपण्याचे अजिबात चिन्ह नाही. त्यामुळे ते नानाविध प्रकार, नानाविध कुलप्त्या काढून शिवसेना संपवण्याचं राजकारण करतच आलेले आहेत. आत्ता जो विधानसभेत उद्धवसाहेब ठाकरे यांनी ती निवडणूक लढवावी किंवा न लढवावी हा जो विषय आहे, किंवा लढवली त्यांनी लढवावीच, हे जे काही चाललं आहे ना, तो म्हणजे या षडयंत्राचाच एक भाग आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कसं ते बघा. आता काय आहे की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून विधान परिषदेमध्ये 6 वर्ष उद्धवसाहेब तिथे बसले होते. त्यांनी कधी भाग घेतला, कधी नाही घेतला, भाषणं केली. ह्या एका गोष्टीमुळे मराठी मानसिकता आहे ती काय बळकट होत नाही. मराठी माणसाचे प्रश्न काही सोडवले जात नाहीत. महाराष्ट्राचे राजकीय सामाजिक हितसंबंध काही तिथे जाऊन त्या एकटे इथे प्रोटेक्ट करू शकत नाही आहेत. कळलं, ते प्रयत्न करतात त्यांच्या बाहेर, ते काय होत नाही आहे. कळलं की नाही. ह्या कारणामध्ये आणि ह्या 22च्या ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये त्यांना अडकवून ठेवायचं. आणि दुसऱ्या बाजूला या षडयंत्राचा एक भाग आहे, त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर सातत्यानं त्यांची आणि उद्धवसाहेबांची आणि एकनाथ शिंदेची लढत जुंपून ठेवायची आणि आपण मात्र त्रयस्थाप्रमाणे त्याची मजा घ्यायची. हे मजा करत असताना
तिकडे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होईल, पक्ष विस्कळीत होईल, याचं पण षडयंत्र करायचं. कुठे गल्लीतला एखादा नगरसेवक फोडायचा, कुठला एखादा पदाधिकारी फोडायचा, तो शिंदेंकडे पाठवायचा. मग शिंदेने व्हिडिओज करून त्याचे सगळ्या लोकांना दाखवायचे, या भागामध्ये शिवसेनेला खंडार पडलं, त्या भागामध्ये खंडार पडलं, शिवसेनेवर आता लोकांचा विश्वास नाही, अशा बावड्या खोट्या न्यूज सातत्याने पसरवत राहण्याचं काम षडयंत्राचाच एक भाग आहे, जो गेली 4 वर्ष सातत्याने चाललं आहे. मला असं वाटतं की आता हे ना कुठेतरी थांबायला पाहिजे. उद्धव साहेब, निवडणूक लढवणं किंवा न लढवणं, तुम्ही लढवू नका, लढवा, हे सांगण्या इतका मी मोठा शिवसैनिक नाही, हे मी प्रथम क्लिअर करतो. पण मला सातत्यानं वाटतं की तुम्ही आहात ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे कॅरेक्टर आहे, हा जो नेता आहे, यू आर नॉट डेअर टू कंटेस्ट द इलेक्शन्स, यू आर नॉट डेअर टू पार्टिसिपेट इन द काउन्सिल्स प्रोग्राम अँड द डिबेट्स, यू आर देअर टू लीड अस, यू आर देअर टू टेक अप द इश्यूज पर्टेनिंग टू द मराठी माणूस. आमच्या मराठी माणसाच्या ज्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक ज्या आमच्या आकांक्षा आहेत, त्या परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही कार्य करण्यासाठी आहात. तो जो लढा आहे त्याचे नेतृत्व करण्यासाठी तुम्ही आहात. मी जसं अगोदर आज म्हटलं की ते एक षडयंत्राचा भाग आहे की तुम्हाला विधान परिषदेमध्ये गुंतवून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचं पक्षाकडे दुर्लक्ष होईल. तुमच्याबरोबर त्याच वेळेला तुमची आणि एकनाथ शिंदेची लढत लावून द्यायची आणि ती मजा बसायचं. एकीकडे तुम्हाला शरद पवारांबरोबर पण बोलणी करण्यास भाग पाडायचं. अशा प्रकारच्या नानाविध कुलप्त्या मी अगोदर म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः फडणवीस हे सातत्याने करतायत. आता तुम्हाला एक ठोक निर्णय घेतला पाहिजे, तो म्हणजे की विधानसभा इलेक्शन लढवायची किंवा नाही लढवायची, तो तुमचा अधिकार आहे. आणि ते जे कोण बाकी म्हणजे विनायक म्हणजे विधान परिषदेच्या एका जागेसाठी जी 9 जागापैकी फक्त एकच जागा महाविकास आघाडी जिंकू शकते त्याच्या संख्याबळावर, त्या जागेसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात देखील जवळ 4-5 इच्छुक आहेत. विनायक राऊत आहे, त्यानंतर त्या बाई आहेत एक उपनेत्या, त्यानंतर आमचा विधान परिषदेतील माजी शिवसेनेचा नेता एक आहे, त्याला देखील निवडणूक लढवायची आहे. पण मी ह्या सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही इलेक्शन लढवा, मला तिकीट द्या सांगणारे कोण? शिवसेनेमध्ये ही प्रथा नाही आहे. कोणाला तिकीट द्यायचं किंवा नाही द्यायचं हा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला आहे, तो म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखांना आहे. ही शिवसेनेची चालरीत आहे, ही शिवसेनेची परंपरा आहे. आणि तुम्ही काय सगळ्या बातम्या फ्लोट करते मार्केटमध्ये की आम्हाला विधान परिषद उद्धव साहेबांनी न लढवता आम्हाला द्या, हे सगळं ठरवण्याचा शिवसेनेच्या मूळ शिस्तीनुसार हा अधिकार फक्त शिवसेना पक्षप्रमुखांचा आहे आणि ते बजावतील. कळलं की नाही? आणि शिवसेनेला उद्धव साहेबांना सांगायचं की आजपर्यंत काय शिवसेनेतले लोक गेले नाही, भुजबळ गेले होते 16 आमदारांना घेऊन. आज त्यांचं काय चाललं आहे? भीक मागून ते मंत्रिमंडळात आलेले आहेत. ते 16 आमदार गेले, त्यांचा पत्ता नाही. ते जिवंत आहेत का आहेत का राजकीयदृष्ट्या मृत आहेत का काय याची देखील कल्पना नाही. राणेंबरोबर जे लोक गेले ते आज कुठे आहेत? जरा एक नजर टाका. आणि शिंदेंबरोबर जे 40 गेले त्यांची पण तीच गत होणार आहे. त्यामुळे तुम्ही ना ते शिंदे आणि ठाकरेंबरोबर शिंदेंची तुलनाच होऊ शकत नाही. कळलं की नाही? त्यामुळे हे काल्पनिक मुद्दाम तुम्हाला पक्षाचं नुकसान करण्यासाठी तुम्हाला त्या लढाईमध्ये, तथाकथित लढाईमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवले वादविवादामध्ये की शिंदेंची ताकद कधी नव्हती, नाही आणि भविष्यात देखील राहणार नाही. ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष त्यांच्या डोक्यावरचा आशीर्वाद बाजूला करणार, त्या दिवशी शिंदे संपणार आहेत. आणि शिंदे संपण्याची सुरुवात झालेली आहे. खराच जे प्रकरण चालू आहे ना, ते शिंदेनं संपवण्याचाच एक भाग आहे. त्यामुळे शिंदेबरोबर वादिवाद स्पर्धा करण्यात उद्धवजी तुम्ही तुमचा मौल्यवान डोंट वेस्ट टाईम ऑन दॅट. तुम्ही त्याच्यावर अजिबात वेळ खर्च करू नका. याऐवजी मी तर तुम्हाला हात जोडून विनंती करेन, कळलं की नाही, की तुम्ही हे विधान परिषदेच्या कामकाजामध्ये तुम्ही अजिबात टाईम तुमचा खर्च करू नका. तुम्ही त्यासाठी नाही आहात. तुम्ही समस्त मराठीचा जे 12 कोटीपैकी 8 कोटी मराठी जनता राहिली आहे, मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात आहे आणि त्याच्या अनंत समस्या मराठी मानसिकतेला, मराठी माणसाला भेडसावत आहेत. राजकीय आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, सांस्कृतिक आहेत, भाषिक आहेत आणि त्या प्रत्येक समस्येला अनेक पदर आहेत. त्यावर तुम्ही तुमची एनर्जी फोकस करा. त्या लढाईचं नेतृत्व तुम्ही करावं, ही समस्त 8 कोटी मराठी जनांची मनापासूनची इच्छा आहे.
तुमची जी लाट 22 साली आली होती ना, ती लाट अजून गेलेली नाही. समस्त मराठी माणसाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रचंड सहानुभूती अजूनही शाबूत आहे. ती शाबूत असलेली सहानुभूती सांगते की तुम्ही आमच्या लढ्याचे नेतृत्व करा, कारण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही ते शिंदेबरोबर टाईम वेस्ट करणार, शिंदेबरोबर तथाकथित लढाई करून त्याच्यात तुम्ही टाईम वेस्ट करण्यासाठी नाही आहात. ठाकरेज आर नॉट फॉर दिस. ठाकरेच आहेत ते मराठी माणसाचं 8 कोटी 9 कोटी जो मराठी माणूस उरलेला आहे त्याचं नेतृत्व करण्यासाठी आहे. तुम्हाला ते नेतृत्व करायला पाहिजे. विधान परिषद किंवा विधानसभा याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होणं हे तुमच्याकडनं अपेक्षा नाही. तिथे जाऊन जोरदार भाषणं करणं ही तुमच्याकडनं कधीच अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही अपेक्षा करतोय की आपल्याला जे सामाजिक प्रश्न भेडसवत आहेत, आज महाराष्ट्रातले उद्योगधंदे इकडनं चालले आहेत, मराठी माणसाचा रोजगार चाललाय, मराठी उद्योगधंदे इकडनं चालले, मराठी भाषेवर अनेक संकट आलेत, त्रिभाषा सूत्र इथे आले, म्हणजे जनगणने म्हणजे महिलांचं विधेयक पुढे करून डिलिमिटेशन करून महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं राजकारण चाललेलं आहे. अशा वेळी ही जी मोठी लढाई घातलेली आहे येणाऱ्या काळामध्ये, आणि सगळं जे काय आहे ते 2 इंडस्ट्रीयल लॉबीलाच सगळं देण्याचं जे महाराष्ट्र विकला जातोय, किंबहुना तो विकला गेलेला आहे, हे सगळं रोखण्याचं जे लढाई होणार आहे येऊ घातलेली आहे, प्रचंड मोठी लढाई होणार आहे आणि ती लढाई रस्त्यावर होणार आहे. त्या लढाईचं नेतृत्व तुम्ही करावं अशी 8 कोटी मराठी जनतेची मनापासून इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही शिंदे आणि ते कोण गेले त्यांच्या राज, शिंदे म्हणा, भुजबळ म्हणा, राणे म्हणा, त्यांना जे काय बोलायचं ते बोलू द्या. तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही त्या विधान परिषदेमध्ये जाऊ नका असे मला मनापासून वाटतं. तुम्ही पक्षप्रमुख म्हणून मातोश्री म्हणणं आम्हाला नेतृत्व द्या, ती अपेक्षा तुम्ही करता आणि ते तुम्ही जरूर कराल अशी याची मला खात्री आहे. तेच करावं अशीच आमची अपेक्षा आहे. कळलं की नाही? आणि बघा, तुम्ही एकदा त्या कामात विधान परिषद आणि त्या विधानसभेच्या कामांना तुम्ही मोकळे झालात की तुम्हाला वेळ मिळेल. आज पक्ष संघटना नाही म्हटली तरी कुठे ना कुठे खिळखिळी झाली आहे हो. त्याच्यावर जर तुम्ही तुमची एनर्जी फोकस केली ना उद्धव साहेब, तर नथिंग लाईक दॅट. येणारा काळ हा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. बघा, शक्य असेल तर विचार करू आणि त्याच्यावर कारवाई करा अशी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मित्रांनो, माझं जे काय मत होतं ते मी तुम्हाला सांगितलं या विषयाबद्दल, आणि ते जर तुम्हाला आवडलं असेल तर माझा व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, माझ्या चॅनल जो आहे टाइप्स ऑफ महाराष्ट्रला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. कळलं की नाही? आणि मला भेटण्यासाठी माझा जो ब्लॉग आहे sadgurukamat.blogspot.com आणि माझ्या एक्स पेजला देखील भेट द्या, जिथे मी नवीन विषयांवर माझी मतं मांडत असतो. कळलं की नाही? तर नेहमीप्रमाणे आता 2 वाक्य नेहमीप्रमाणे सांगतो की गर्वाने म्हणा, छातीटोपपणे म्हणा की आम्ही मराठी आहोत, आणि प्लीज टेक केअर ऑफ युअरसेल्फ.